नमस्कार, मी प्राध्यापक गिनार जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. सासवड येथील दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते. या गोळीबार ज्या ठिकाणी घडलेला आहे त्या घटनास्थळी आता श्वान पथक आणि फॉरेन्सिकची टीम आलेली आहे. श्वान पथकामार्फत या ठिकाणी तपास केला जातोय. एकंदरीतच हे अतिशय गंभीर असं प्रकरण मानलं जाते. या सर्व प्रकारामुळे सासवडसह पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडालेली आहे. आता तुम्ही समोर फुटेजमध्ये बघता आहात की या ठिकाणी श्वान पथक दाखल झालेलं आहे. फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून या ठिकाणी तपास केला जातोय, शोध घेतला जातोय. हल्लेखोर हे दुचाकीवरून पसार झाल्याची प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. एकंदरीतच काय की या गंभीर प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावरती तालुक्यामध्ये घबराटीचं वातावरण आहे, खळबळ देखील उडालेली आहे. पोलीस प्रशासनाकडून या सर्व गोष्टीचा कसून तपास चालू आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन अतिशय बारीक तपास करत आहे. धन्यवाद.